हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्प्युटर कोल्हापूर यूट्यूब चॅनल। आज आपण जो बिल्ड घेऊन आलेलो तो डिझायनिंगसाठी बिल्ड घेऊन आलेलो आहे। जर समजा तुमचा डिझायनिंग पर्पजसाठी यूज असेल तर तुमच्यासाठी हा पीसी यूज असणार आहे। अंडर 50,000 50,000च्या हा बिल्ड आपण तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे। विथ मॉनिटर आहे। यामध्ये जो मॉनिटर यूज केलेला आहे 24 इंची BenQ IPS मॉनिटर, जो फोटोग्राफर लाईनसाठी वापरतात कलर करेक्शनसाठी, तो मॉनिटर आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे। आणि प्लस प्रोसेसर जो यूज केलेला आहे Ryzen 5 5600G वाला प्रोसेसर या बिल्डमध्ये आपण यूज केलेला आहे। मदरबोर्ड MSI चा यूज केलेला आहे। त्यानंतर WD ची SSD, XP ची रॅम आणि जे कीबोर्ड माउस यूज केलेला आहे तर ट्रान्सफॉर्मर सिरीज आणि MSI चा 6 फॅनवाला RGB फॅनवाला कॅबिनेट आपण या बिल्डमध्ये यूज करतो। या ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघा, याचे फीचर्स कशा प्रकारे लुक कशा प्रकारे। त्या पहिला ऑल कॉम्पोनंटचे डिटेल्स तुम्हाला ऑल डिटेल्स पर्यंत प्रोव्हाइड करूया, त्यानंतर आपण सगळं अनबॉक्सिंग करायला घेऊया। चला तर मला अनबॉक्सिंगला स्टार्ट करूया। प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो Ryzen 5 चा 5000 सिरीज मध्ये Ryzen 5 5600G वाला प्रोसेसर आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर आहे। बॉक्स पॅक कंप्लीट बॉक्स पॅक आहे, दोन्ही साइडनं तुम्ही बघू शकताय। बॉक्स पॅक मध्ये प्रोसेसर आहे AMD Ryzen 5 ग्राफिक्स विथ ग्राफिक्स कार्ड वाला। तसेच ज्या रॅम यूज केलेल्या आहेत 2 रॅम आपण यूज केलेल्या आहेत। XPG GMX D30 8GB ची 3200 MHz वाली 2 रॅम 88GB ची आपण या बिल्ड मध्ये यूज करताय। जर समजा त्या मदरबोर्डला साधारण 4 सॉकेट येतात, तुम्ही दाखवतो तुम्हाला। MSI चा मदरबोर्ड B450M Pro VDH Max हा मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे या बिल्ड मध्ये B450। तसेच बॉक्स पॅक आहे, बॉक्स पॅक चेक करू शकता। रॅमचे सॉकेट तुम्ही बॉक्सवरती पण बघायला मिळेल। 4 रॅमचे सॉकेट इथं बघायला मिळेल, ग्राफिक्स कार्डचं सॉकेट तुम्हाला बघायला मिळेल। तसेच हा बॉक्स पॅक यांना चेक करणार तुम्ही दोन्ही साईडनं बॉक्स पॅक चेक करू शकता। SSD जी यूज केलेली आहे ते SSD आपण या बिल्डमध्ये जी यूज केलेलं आहे ते 500GB ची SSD WD Blue SN580 ही SSD आपण 4000 रीड राईट स्पीडवाले 5 इयर वॉरंटीवाले SSD आपण ह्या बिल्डमध्ये यूज करणार आहे। तसेच SMP जो यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा FP 650B 750 वॅटचा SMP आपण 80+ ब्रॉन्झमध्ये यूज केलेला आहे। जो कॅबिनेट आपण यूज केलेला आहे तो MSI Forge 120A एअरफ्लो, हे 6 RGB फॅन सोबत कॅबिनेट आहे। हे पण आपण अनबॉक्सिंग करून बघणार आहे। आणि जो कीबोर्ड माउस आहे तो ट्रान्सफॉर्मर सिरीजचा कीबोर्ड ट्रान्सफॉर्मर 1 मध्ये ब्लॅक कलरचा कीबोर्ड अँड माउस कॉम्बो आहे। मॉनिटर जो यूज केलेला आहे BenQ मध्ये मॉनिटर आपण यूज केलेला आहे। याचं मॉडेल तुम्ही चेक करू शकता GW2490 जो मॉनिटर आहे मॉडेल आहे। हा IPS प्लस 100% याला sRGB प्रोव्हाइड केलेला आहे। TUV सर्टिफाईड IK टेक्नॉलॉजी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। TUV सर्टिफाईड मॉनिटर आहे। चला तर मग या ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून चेक करूया। कॅबिनेटच्या राईट साईडला तुम्हाला चेक करू शकता एक टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे। तसेच फ्रंटला तुम्हाला 3 फॅन बघायला मिळतील। फ्रंट साईडला 3 फॅन आहेत। टॉपला वरती 2 फॅन प्रोव्हाइड केले आहेत टॉपवरती, आणि बॅक साईडला एक फॅन। हे तिन्ही 6च्या 6 फॅन RGB फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत। वरती टॉपवरती तुम्ही चेक करू शकता कॅबिनेटच्या पॉवर बटन एक प्रोव्हाइड केलेला आहे, रिसेट बटन एक प्रोव्हाइड केलेला आहे, मायक्रोफोन, हेडफोन, 2 USB पोर्ट आणि LED मोड चेंजचा बटन प्रोव्हाइड केलेला आहे।
आताच आपलं बिल कंप्लीट झालेलं आहे. या बिलच्या ऑल डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील. ऑल कॉम्पोनंटचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. लेटेस्ट प्राईससाठी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला आत्ताच्या ह्या बिलचे लेटेस्ट प्राईस मिळेल. आता करंट प्राईस आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. आणि असेच नवनवीन बिलसाठी कॉम्प्युटरला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन जे बिलचे व्हिडिओ टाकत आहे ते इझिली तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. थँक्यू.